भारतीय संविधान स्वीकृती दिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी या पेजच्या माध्यमातून आपण त्याचा प्रबोधनाचा दिवस म्हणून त्या दिवसाचा आपण उपयोग करत आहोत। या फेसबुक पेजच्या माध्यमातून सातत्याने भारतामध्ये संविधान, संस्कृती, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायावर आधारित भारतीय समाजव्यवस्था बनवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहोत। त्यामुळे आज सुद्धा दिवसभरामध्ये देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये, जगभरामध्ये भारतीय संविधानाच्या दिवसाच्या सर्वांनी आपापल्या पद्धतीने तो साजरा केलेला आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत। बहुजन संघटक या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपण सुद्धा भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीमध्ये आपल्या सर्वांची जबाबदारी या अत्यंत महत्त्वाच्या गंभीर विषयाच्या माध्यमातून सर्व जनतेला हा संदेश पोहोचवण्यामध्ये आणि आपल्या सर्वांच्या मदतीने भारतातल्या, महाराष्ट्रातल्या ज्यांच्यापर्यंत या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपला विचार पोहोचत आहे, आपल्या भूमिका पोहोचत आहे, त्या सर्वांना भारतीय संविधानाचं महत्त्व, भारतीय संविधानाची शक्ती आणि या भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीसाठी आपण सर्वांनी कुठली जबाबदारी पार पाडली पाहिजे, या अशा काही महत्त्वाच्या बाजू घेऊन आपण हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। बांधवांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण संविधानाचा जागर पूर्ण देशामध्ये हजारो नागरिक आपापल्या पद्धतीनं करत आहेत। एका बाजूला भारतीय संविधानाची माहिती समाजापर्यंत पोहोचवली जात असताना भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीसाठी जो आपल्या सर्वांसाठी अत्यंत गंभीर आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, भारतीय संविधानाची अंमलबजावणी, म्हणून माझी एक भूमिका मी सातत्यानं महाराष्ट्रातल्या जनतेला हे सातत्यानं सांगत आलेलो आहे की संविधान तो अच्छा है मगर मोदी मनु का बच्चा है। संविधान तो अच्छा है लेकिन चलाने वाला मनु का बच्चा है। त्यामुळं एका बाजूला भारतीय संविधानाचं स्तुती करत असताना, प्रशंसा करत असताना, भारतीय संविधानातल्या एका अनुच्छेदाचं महत्त्व आणि त्याची शक्ती भारतीय नागरिकांना समजून देत असताना या भारतीय संविधानाला चालवण्याची जबाबदारी, या भारतीय संविधानाच्या आधारावर समतामूलक समाज निर्मिती, ज्या समाज निर्मितीसाठी आपण हजार लोक आपापल्या स्तरावर संघर्ष करत आहोत, या सर्व संघर्षाला समजून घेऊन या भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचं काय, आपल्या सर्वांना माहिती आहे की संविधानाच्या माध्यमातून छोट्यातल्या छोट्या अत्यंत लहान बाबींचं संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सुरक्षितता पोहोचवण्यात आलेली आहे। भारताच्या एका आर्टिकलच्या माध्यमातून ती सुरक्षितता आपल्या सर्वांना पोहोचवण्यात आलेली आहे। पण प्रश्न हाच आहे की भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचं काय। म्हणून आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे की संविधान तो अच्छा है मगर मोदी मनु का बच्चा है। या संविधानाला चालवणारी जी माणसं आहेत, ज्या बाबतीमध्ये स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अत्यंत महत्त्वपूर्ण भाषणामध्ये 25 नोव्हेंबर 1949 जे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान सभेमध्ये केलेलं आणि जगभरामध्ये गाजलेलं अत्यंत महत्त्वाचं भाषण, जे आपल्यातल्या बऱ्याच लोकांना त्या भाषणातले काही अंश माहिती आहेत। भारतातली हिंदू समाजव्यवस्था, या हिंदू समाजव्यवस्थेमध्ये आपण एक आख्यायिका ऐकली असेल। आपण या गोष्टींवर विज्ञानवादी असल्यामुळे आपण विश्वास ठेवत नाहीत, पण भारतीय हिंदू समाजव्यवस्थेमध्ये एक आख्यायिका तुम्ही ऐकली असेल की असं सांगितलं जातं की इतिहासामध्ये देवांचं आणि राक्षसांचं एक समुद्र मंथन नावाचं एक मंथन झालं आणि या समुद्र मंथनामधून जे बाहेर आलं ते विष बाहेर आलं आणि हे विष भारतीय समाजव्यवस्थेमध्ये ज्यांना देवादिदेव महादेव म्हटलं जातं, या महादेवांनी ते विष प्राशन केलं आणि लोकांना मात्र अमृत दिलं। अशा प्रकारचं किंवा ते विषाचं अमृत झालं, अशा प्रकारची एक काल्पनिक आख्यायिका संपूर्ण भारतीय समाजामध्ये, खास करून हिंदू समाजामध्ये या आख्यायिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो। आता देवादिदेव महादेव, या महादेवांनी ते विष पिलं की नाही आम्हाला माहीत नाही आणि त्या विषाचं अमृत झालं, अशा प्रकारची एक काल्पनिक आख्यायिका आपल्या देशातल्या भोळ्या बाबड्या हजारो लाखो करोडो हिंदू नागरिकांमध्ये पसरवली जाते। पण त्या हिंदू नागरिकांना माझं स्पष्टपणे हे सांगणं आहे की या ब्राह्मणवादी व्यवस्थेनं मात्र बाबासाहेब आंबेडकरांचा पदोपदी अपमान केलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांना अक्षरशः पदोपदी अपमानित केलेलं आहे। पण बाबासाहेब आंबेडकरांनी या ब्राह्मणवादी व्यवस्थेचं विष तर पिलं,
बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाची बाजी पणाला लावली, आपलं स्वतःचं पूर्ण आयुष्य खर्ची घातलं, पण तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला विष दिलं नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अमृत दिलं, ज्या अमृताला आम्ही भारतीय संविधान म्हणतो. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं हजारो अपमान पचवले, नुकसान पचवलं, हजार पिढ्या उद्ध्वस्त झाल्या, पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना विष दिलं नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अमृत दिलेलं आहे. त्यामुळे भगवान महादेवाचं मला माहित नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला हक्क दिलेले आहेत, अधिकार दिलेले आहेत. आणि त्याच अधिकाराची शक्ती या देशाचे प्रधानमंत्री स्वतःला मागासवर्गीय बोलतात. देशाचे प्रधानमंत्री मोदी जे आपल्या भाषणांमध्ये उल्लेख करतात की मैं पिछड़ा हूं, मैं घाची जाती का हूं और घाची जाती का असं ते सांगत असतात. त्यामुळे अशा मागासलेल्या जातीतल्या घाची समाजातल्याही व्यक्तीला प्रधानमंत्र्याच्या खुर्चीवर बसण्याचा जो अधिकार मिळाला तो भारतीय संविधानामुळे मिळाला, हे सुद्धा दबक्या आवाजामध्ये आज बरेच लोक हळूहळू ते स्वीकारत आहेत. त्याचसोबत आम्ही सोनिया गांधीजींनाही पाहिलं असेल. सोनिया गांधीजी या विधवा आहेत आणि एका विधवा महिलेचं तोंड पाहणं सुद्धा आपल्या देशामध्ये पाप समजलं जात होतं. मराठीमध्ये एक चित्रपट आपण सर्वांनी पाहिला असेल, काक स्पर्श. या काक स्पर्श नावाच्या चित्रपटामध्ये विधवा स्त्रियांची अवस्था, भारतातल्या विधवा महिलांचं जीवन, भारतातल्या विधवा महिलांचं तोंड पाहणं सुद्धा कसं पाप होतं, हे या भारतीय समाज व्यवस्थेतलं एक अत्यंत घृणास्पद चित्र आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मी सोनिया गांधी आणि सोनिया गांधींच्याही समर्थकांना, सोनिया गांधी आणि सोनिया गांधीच्याही वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त असणाऱ्या लोकांना आमचं सांगणं आहे की विधवा महिलेचं तोंड पाहताना पाप समजलं जात होतं, तिचं केशवपन करून एखाद्या अंधाऱ्या कोठडीमध्ये डांबलं जात होतं. पण आज आम्ही पाहतोय की देशाची 10 वर्षाची सत्तासूत्र 2004 ते 2014 असं 10 वर्ष या देशाची सत्तासूत्र सांभाळण्याचं काम एका विधवा सोनिया गांधींना ते काम करण्याची संधी मिळाली. सगळ्या देशाला माहिती आहे मनमोहन सिंग जरी देशाचे प्रधानमंत्री असले तरी वास्तविक रिमोट कंट्रोल आणि नियंत्रण हे सोनिया गांधींच्या हातामध्ये होतं. मला यामधून आज स्पष्टपणे उल्लेख करायचा आहे की या देशामध्ये सोनियाजी आणि मोदीजी आपल्या दोघांना सुद्धा जर भारतामध्ये राज्य करण्याचा अधिकार मिळाला असेल तर तो अधिकार देणारी शक्ती ही मनुस्मृती नाही आहे, वेद आणि पुराण आणि ऋग्वेद यजुर्वेद नाही आहेत, तर ते अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेले आहेत. त्यामुळे आज भारतीय संविधानाची शक्ती आणि भारतीय संविधान अंमलबजावणीसाठी आपली जबाबदारी या अत्यंत 2 महत्त्वाच्या विषयांवर मी आपल्याला बोलत आहे. आपल्या देशातल्या करोड लोकांचा आजही दगडावर, देवांवर, भूतांवर, झाडावर, कुत्र्यावर, मांजरावर इतका प्रचंड विश्वास आहे की जागोजागी शेंदूर फासलेल्या देवांच्या हजारो लाखो प्रकारचे मंदिरं तुम्हाला भारतात जागोजागी बघायला मिळतील. भारतातल्या लोकांचा दगडांवर विश्वास आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक अत्यंत महत्त्वाचं भाषण केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतातल्या लोकांना भारत के लोगों को पेड़ और पौधों में भगवान नजर आता है, भारत के लोगों को सांप और बिच्छुओं में भगवान नजर आता है, भारत के लोगों को गाय जैसे जानवर में भगवान नजर आता है, लेकिन मेरे अंदर एक अच्छा नेता नजर क्यों नहीं आता. बाबासाहेब आंबेडकर हे स्पष्टपणे आपल्या नागरिकांना प्रश्न विचारतात की तुमचा दगडामध्ये तुम्हाला देव दिसतो, झाडामध्ये तुम्हाला देव दिसतो, कुत्र्यासारख्या जनावरांमध्ये आमच्या भारतातल्या लोकांना खंडोबा दिसतो, माकडासारख्या जनावरांमध्ये सुद्धा आम्हाला देव दिसतो, छोट्यातल्या छोट्या जनावरांमध्ये आम्हाला देव दिसतो, पण बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एक चांगला नेता, एक चांगला महापुरुष म्हणून बघत असताना काय आडवं येतं. हिंदू समाज व्यवस्थेमध्ये अडकलेले, धर्मांध सनातनी मानसिकतेमध्ये अडकलेल्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीमुळं, बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीमध्ये, ज्या समाजामध्ये जन्माला आले त्या समाजाकडे बघत असताना तुमच्या नजरा आणि तुमची नीच मानसिकता, त्या मानसिकतेमुळे बाबासाहेब आंबेडकरांमधली महानता, बाबासाहेब आंबेडकरांमधलं महत्त्व, ते महत्त्व भारतीय समाजातल्या लोकांच्या लक्षात येत नाही आहे. त्यामुळे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्या धर्मांध वैदिक मानसिकतेमध्ये अडकलेल्या, ब्राह्मणवादी मानसिकतेमध्ये अडकलेल्या, उच्च नीचतेच्या मानसिकतेमध्ये अडकलेल्या मानसिकतेच्या लोकांच्या तोंडावर एक मोठा चपराक आहे. भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया, भारतीय संविधान उभं करण्याची प्रक्रिया. म्हणून आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना हे स्पष्टपणे, नम्रपणे सांगत आहे की संविधान निर्मितीमध्ये 3-4 असे सदस्य आहेत की त्यातला एक सदस्य पंडित मदन मोहन मालवीय. या पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्पष्टपणे संविधान समितीमध्ये उल्लेख केला की भारताच्या संविधानाची सुरुवात ही ओम नावानं झाली पाहिजे. ओम
या ओम नावाचा उल्लेख करणारा पंडित मदन मोहन मालवीय, दुसरा एक सभासद उठला कामत नावाचा डॉक्टर कामत. तो कामत म्हणाला की भारताच्या संविधानाची सुरुवात ही ईश्वराच्या नावानं झाली पाहिजे. आणि तिसरा एक सभासद जो मुस्लिम समाजातला सभासद आहे, तो मुस्लिम समाजातला हसरत मौलानी उठला आणि म्हटला की भारताच्या संविधानाची सुरुवात ही अल्लाच्या नावानं झाली पाहिजे. आणि एकटे बाबासाहेब भारताच्या संविधान समितीत बोलले की भारताच्या संविधानाची सुरुवात ही आम्ही भारताचे लोक या शब्दानं झाली पाहिजे. बांधवांनो, हे कमी जास्त प्रमाणात आम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, पण याच्यावर आपल्या भारतीय संविधान समितीमध्ये मतदान झालेलं आहे, याच्यावर निवडणूक झालेली आहे. ओम, ईश्वर, अल्लाह का भारतीय लोक, या 4 मुद्द्यांवर भारतीय संविधान समितीमध्ये बहस झाली, चर्चा झाली, मतदान झालं. आणि आपल्या सगळ्यांना हे माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला प्रस्ताव 68 विरुद्ध 41 मतांनी बाबासाहेब आंबेडकरांचा प्रस्ताव पारित झाला, यशस्वी झाला. आणि देवाला, ओमला, ईश्वर, अल्लाह या सगळ्या शब्दांचा पहिल्याच संविधान समितीच्या निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रक्रियेला पराजित केलेला आहे. मला हा आपल्या 2020 मध्ये आपण बोलत असताना मला याची चांगली जाणीव आहे की आपली लोक किती दहशतीमध्ये आहेत, भित्री आहेत, घाबरट आहेत. देवाला, धर्माला, स्वर्गाला, नरकाला, काळे दोरे, गंडे दोरे या सगळ्या प्रकारच्या दगडाच्या शेंदूर फासलेल्या वेगवेगळ्या देवी देवतांच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडकलेली भारतीय समाज व्यवस्था, अज्ञानामध्ये आणि देवा धर्माच्या दहशतीमध्ये घाबरलेली भारतीय समाज व्यवस्था. अरे 1949 मध्ये या देव शब्दाला पराजित करणारे बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे आजच्या फेसबुक लाईव्हच्या सुरुवातीलाच मी हे 2 मुद्दे यासाठी मांडलेले आहेत. आणि भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपण सर्वजण भारताच्या संविधानाची स्तुती करणं, भारतीय संविधानाची प्रशंसा करणं, भारतीय संविधानाचा अभ्यास करणं हे जरी 3 वेगळे विषय असले तरी आजही आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचा. याची अंमलबजावणी कोण करणार आहे? भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचे अधिकार तुम्हाला आहेत का? हे वेगवेगळ्या हॉटेलवर बसून चर्चा करणारे, सपट परिवार महाचर्चा बिना खर्चा, फुले शाहू आंबेडकरांच्या हॉटेलवर चर्चा करणारे, वेगवेगळ्या स्तरावर चर्चा करणारे, या सगळ्यांना आमची विनंती असेल की शेवटी भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचं काय? भारतीय संविधान, या संविधानामध्ये प्रत्येक गोष्टीची तरतूद आहे. भारताच्या संविधानाचे कायदे वेगळे आहेत आणि इंडियन पिनल कोड IPCचे कायदे वेगळे आहेत, यात CRPCचे कायदे वेगळे आहेत, कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचे कायदे वेगळे आहेत. त्यामुळे कायद्यातला जो फरक आहे तो फरक पण जरा आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे. भारतीय संविधान हा सगळ्या कायद्यांचा राजा म्हटलं जातं, त्याला किंग ऑफ लॉ. भारतातलं IPC असेल, इंडियन पिनल कोड असेल, CRPC असेल, कॉन्ट्रॅक्ट लॉ असेल, फॅमिली लॉ असेल, या सगळ्या कायद्यांचा राजा किंवा या सगळ्या कायद्यांचा सर्वोच्च कायदा हा भारतीय संविधान आहे, भारतीय संविधानाची चौकट आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करत आहे, जनाब भीमराव अल्लीपुरी नावाचा एक शायर, या शायरनं भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये एक अत्यंत महत्वाचा संदेश मी राज्यकर्त्यांना देऊ इच्छित आहे. कारण भारतीय राज्यकर्ते अत्यंत भंपक आणि संविधान विरोधी बोलताना, वागताना आणि एकूण त्यांची जी कार्यपद्धत आहे ते वारंवार संविधानाला अपमानित करणारी कार्यपद्धत ही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहत आहोत. पंडित जवाहरलाल नेहरूने 1954 मध्ये भारताच्या संविधान समितीचा समीक्षा आयोग बनवलेला आहे. पंडित नेहरूंनी बनवलेला आहे संविधान समीक्षा आयोग. आणि या संविधान समीक्षा आयोगाचं गठन करणारा हा अटल बिहारी वाजपेयी आहे. अटल बिहारी वाजपेयीच्या कालखंडामध्ये भारतामध्ये जस्टिस व्यंकटचलैयाच्या नावाखाली भारतीय संविधान समीक्षा आयोग गठीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे कृपा करून आपल्या सगळ्यांना आमची विनंती असेल की या दोघांमध्ये काही फारसा फरक नाही आहे. नागनाथ आणि सापनाथ ही जी भूमिका बहुजन नायक कांशीरामजींनी या देशामध्ये वारंवार मांडलेली आहे, त्यामुळे त्या भूमिकेला जरा नीटपणे समजून घ्या. त्यामुळे या लोकांनी वारंवार भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीला टाळाटाळ करत आलेले आहेत. आणि म्हणून स्वतः बाबासाहेब आंबेडकर 2 लोकसभेच्या निवडणुका स्वतः बाबासाहेब आंबेडकर लढलेले आहेत. मुंबईमधून बाबासाहेब आंबेडकर लोकसभेची निवडणूक लढलेली आहे, भंडाऱ्यामधून बाबासाहेब आंबेडकर लोकसभेची निवडणूक लढलेली आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना हे माहीत होतं की या देशाचं संविधान जरी मी लिहिलं असलं तरी संविधान चालवण्यासाठी मला भारताच्या संसदेमध्ये जाणं आवश्यक आहे, मला खासदार बनणं आवश्यक आहे. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना आजही या गोष्टीचं भान नाही आहे. जेव्हा खासदारकीच्या निवडणुका असतात
आमदारकीच्या निवडणुका असतात, राजकारणाचा विषय असतो. आपल्यातली बरीच माणसं ढुंगणाला पाय लावून पळून जात असताना आम्ही पाहिलेली आहेत. आमचा राजकारणाचा काही संबंध नाही, आम्हाला राजकारण आवडत नाही. अरे आम्हाला राजकारण आवडत नाही हा नावडी निवडीचा विषय नाही आहे. भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीसाठी भारताच्या संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खासदार, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आमदार हे जोपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत भारतीय संविधानाची अंमलबजावणी, त्या अंमलबजावणीचं काय? आपण मोर्चे काढतोय, आंदोलन करतो, निवेदन करतो, उपोषण करतो, भाषण करतो, सगळे प्रकार आपण करतो, पण शेवटी अंमलबजावणी करण्याचे अधिकार कोणाला आहेत याचा बारकाईने आपण सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या फेसबुक लाईव्ह मधून बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने संविधान स्वीकृती दिवसाचं औचित्य जे आहे याचा उद्देशच काय आहे? तर संविधानाची शक्ती आणि संविधानाच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही आम्ही कोणती जबाबदारी पार पाडली पाहिजे यासाठी भीमराव अल्लीपुरी नावाचा एक शायर या राज्यकर्त्यांना एक इशारा देतोय. भीमराव अल्लीपुरी के नादान हुक्मरानो ईमान पर चलो, बुआबाजी छोड़कर अब विज्ञान पर चलो, एक दिन अमेरिका के भी आगे होगा भारत, मगर शर्त यह है भीम के संविधान पर चलो, भीम के संविधान पर चलो. त्यामुळे या देशाचा उद्धार जोपर्यंत भारतीय संविधानाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत या भारतीय नागरिकांचा उद्धार होणार नाही. जे आजही 33 करोड देवी देवतांच्या अगरबत्त्या, उदबत्त्या आणि नारळ फोडण्यामध्ये मशगूल आहेत, जे आजही एकमेकांचे पाय खेचण्यामध्ये मशगूल आहेत, त्या सगळ्या लोकांना आपल्याला विनंती करावी लागणार आहे की संविधान तो अच्छा है मगर चलाने वाला मनुका बच्चा है. त्यामुळे आज या आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949चं भाषण जे अत्यंत गाजलेलं आहे. मी एक गाजलेलं का शब्दप्रयोग वापरतोय? कारण या भाषणाचा उल्लेख हा दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष टोबॅको मॅबिकी, मी फार जाणीवपूर्वक काही शब्द वापरत आहे, जरा कृपा करून सगळे बांधव जरा समजून घ्या. काही फक्त मनोरंजन केल्यानं भारतीय संविधान मजबूत होणार नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकांना अज्ञानी ठेवून आंबेडकरवाद मजबूत होणार नाही, लोकांना बेवकूफ करून आंबेडकरवाद मजबूत होणार नाही, लोकांना भावनिक करून जुगाड करून आंबेडकरवाद मजबूत होणार नाही. आंबेडकरवाद असा मजबूत होणार नाही. माणसं अज्ञानी ठेवायची आणि आंबेडकरवाद मजबूत झाला पाहिजे. माणसं अज्ञानी ठेवून आंबेडकरवाद हा मजबूत होऊ शकत नाही. त्यामुळे आंबेडकरवाद मजबूतीसाठी या देशातला प्रत्येक व्यक्ती, या देशातला प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला विज्ञानवादी बनवणं, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला संविधानवादी बनवणं याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. त्या सर्वांच्या जबाबदारीला आपण सर्वजण जरा नीटपणे समजून घ्या. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाची स्तुती आणि प्रशंसा साऊथ आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष टोबॅको मॅबिकी, या टोबॅको मॅबिकीनं साऊथ आफ्रिकाचं जे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि साऊथ आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष टोबॅको मॅबिकी म्हणतो की 25 नोव्हेंबर 1949चं बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण आहे हे भाषण फक्त भारतासाठी उपयोगाचं नाही आहे, हे संपूर्ण जगासाठी आदर्श आहे. मी टोबॅको मॅबिकीचा इथं उल्लेख केलेला आहे की एक साऊथ आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचा उदाहरण घेऊन आफ्रिका खंडामध्ये भाषण करत आहे आणि आफ्रिका खंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या गाजलेल्या भाषणाचं उदाहरण आफ्रिका खंडामध्ये दिलं जात आहे. मला या छोट्याशा उदाहरणामधून आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की 1980 नंतर या जगामध्ये जितकेही संविधान बनलेले आहेत, 1980 नंतर ज्याला आपण मॉडर्न कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, मग ते साऊथ आफ्रिकाचं असेल, युक्रेनचं असेल, युगांडाचं असेल, रवांडाचं असेल, जगात 1980 नंतर 30 ते 40 देशाचे संविधान बनलेले आहेत. आणि हे तुम्हाला ऐकून अभिमान वाटेल, त्या प्रत्येक संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचा आदर्श आणि आधार घेऊन ते संविधान बनलेले आहेत. जगातल्या 30 ते 40 देशांचे संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर्श घेऊन लिहिले जातात. हे जे भारतातले काही भंपक लोक जे आज चर्चा करतात की भारतीय संविधान आणि इतर देशातले संविधान, मी त्यांना या देशांची नावं, ऑथेंटिकली नावं घेऊन सांगतोय की आज जगातल्या 18 देशांनी आरक्षण धोरणाचा स्वीकार केलेला आहे. जगातल्या 13 देशांनी आदिवासींच्या आरक्षण धोरणाचा स्वीकार केलेला आहे. जगातल्या 30 ते 40 देशांमध्ये भारतीय संविधानाच्या आदर्शावर ते संविधान निर्मितीची प्रक्रिया चालू झालेली आहे. बांधवांनो, या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय संविधान हे आता जगातल्या अनेक संविधानांचं आदर्श बनत चाललेलं आहे.
ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबरचं जे भाषण आहे त्या भाषणाचा मी जरा पुसटसा का असेना पण इथं उल्लेख करणं आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामध्ये जेफरसनचा नामोल्लेख केला. ज्या जेफरसनला अमेरिकेच्या संविधान निर्मितीचा प्रमुख मानलं जातं, आर्किटेक्चर मानलं जातं. अमेरिकेची जी राज्यघटना आहे ती फक्त 7 कलमांची राज्यघटना आहे, 4000 शब्दांची राज्यघटना आहे. ती फक्त अर्ध्या तासामध्ये वाचता येईल अशा प्रकारची अमेरिकेची राज्यघटना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेफरसनचा उल्लेख केला, जॉईन ब्राईसचा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रत्येक नवी पिढी एक नवीन राष्ट्र असते. मी त्या सगळ्या लोकांना हा मेसेज देतोय की पिढ्या बदललेल्या आहेत. प्रत्येक नवी पिढी एक नवीन राष्ट्र आहे. तुम्ही प्रत्येक नव्या पिढीला एका जुन्या पिढीसारखी वागणूक देऊ शकत नाहीत. तुम्ही जुन्या पिढींच्या अनुभवावरून नव्या पिढीचं मूल्यांकन करू शकत नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949चं गाजलेलं भाषण, त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 2-3 धोके वर्तवले होते. त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा तुम्ही ऐकला असेल की जर संविधान चांगलं असेल आणि लागू करणारे नालायक असतील तर चांगलं संविधान सुद्धा तुमच्या उपयोगी पडणार नाही. हा त्याच भाषणातला उल्लेख आहे. पण त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणखी स्पष्टपणे असं म्हणतात की भारतीय संविधानाचं भवितव्य हे भारतातल्या लोकांच्या आणि भारतातल्या राजकीय पक्षांच्या हातामध्ये आहे. भारतीय नागरिकांच्या आणि भारतातल्या राजकीय पक्षांवर ते अवलंबून आहे. त्यामुळे नागरिक, लोक आणि राजकीय पक्ष या 2 बाबी जरा आपण नीटपणे समजून घ्या. हा 25 नोव्हेंबरचा बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे, बाबासाहेबांचा इव्हिडंट आहे. या इव्हिडंट भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर जे उल्लेख करतात त्यातला अत्यंत महत्त्वाचं म्हणजे दूरदृष्टी काय असते. बाबासाहेबांनी त्या भाषणातला एक अत्यंत त्यांचा महत्त्वाचा विषय आहे, व्हॉट इज द फ्युचर ऑफ इंडियन डेमोक्रेसी. हा त्यांच्या भाषणातला एक अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. व्हॉट इज द फ्युचर ऑफ इंडियन डेमोक्रेसी, भारतीय लोकशाहीचं भवितव्य काय. आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाहीच्या जागी हुकुमशाही भारतात येण्याचा धोका आहे. ही एक बाबासाहेब आंबेडकरांनी भीती व्यक्त केलेली आहे. लोकशाहीच्या जागी हुकुमशाही भारतात येण्याचा धोका आहे. आणि दुसरं एक मत बाबासाहेबांनी व्यक्त केलं की लोकशाही नावाला राहील पण व्यवहारामध्ये भारतात हुकुमशाही नांदेल याची मला जास्त भीती वाटते. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातल्या 2 भीत्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत की लोकशाही नावाला राहील पण व्यवहारामध्ये मात्र हुकुमशाहीच आपल्या देशामध्ये नांदेल याची मला जास्त भीती वाटते. आता तुम्ही सर्वजण जितके फेसबुक लाईव्ह बघत आहेत प्रत्येकानं आपापल्या जिल्ह्यावर, गावावर आणि एकूण व्यवस्थेवर जरा एक लक्ष टाकलं तर तुमच्या लक्षात येईल की लोकशाही आहे पण व्यवहारामध्ये मात्र हुकुमशाही चाललेली आहे. आमदारांची हुकुमशाही, खासदारांची हुकुमशाही, नेत्यांची हुकुमशाही, गुंडांची हुकुमशाही, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची हुकुमशाही, जातदांडग्यांची हुकुमशाही, भांडवलदारांची हुकुमशाही. व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात हुकुमशाही चालू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी भाकीत केलं होतं की लोकशाही नावाला असेल पण व्यवहारामध्ये हुकुमशाही या भारतात चालेल याची मला भीती वाटते. त्यामुळे बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे भाकीत केलेले आहेत, जे जे प्रिडिक्शन्स केलेले आहेत त्यातलं हे अत्यंत भयानक प्रिडिक्शन आहे. त्यामुळे मी सुद्धा स्वतः अनुभवलेलं आहे. गावागावातले जमीनदार, गावागावातले राजकारणी, गावातले वस्त्यातले धनदांडगे, जातदांडगे यांनी दहशत माजवलेली आहे. यांच्या दहशतीमध्ये देशातली करोडो लोक आजही मोठ्या प्रमाणात दबल्या गेलेली आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की बाबासाहेबांच्या भूमिका जरा परत एकदा गांभीर्यानं समजून घेतल्या पाहिजे. याच भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला फितूर लोकांपासून सावधान होण्याचा सल्ला दिलेला आहे. फितुरांपासून, दगाबाज लोकांपासून, कपटी लोकांपासून, गद्दार लोकांपासून भारताला सावध व्हावं लागणार. आणि आपल्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी उल्लेख केला. त्या उल्लेखात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मोहम्मद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचं निमंत्रण कोणी दिलं. मोहम्मद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचं निमंत्रण देणारा जयचंद हा घरातलाच आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करत असताना मराठा सरदार मुघलांच्या बाजूने लढत होते, शिवाजी महाराजांच्या विरोधात लढत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी फितुरांचा इतिहास दिलेला आहे. इंग्रज आणि शिखांचं युद्ध चालू असताना, शिखांचा कत्लेआम चालू असताना त्या शिखांचा सेनापती गुलाब सिंग हा शांत बसला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचाही उल्लेख केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मोहम्मद बिन कासिमचा उल्लेख केला की मोहम्मद बिन कासिमनं आक्रमण केलं असताना दहार राजाचं सैन्य पैसे घेऊन मोहम्मद कासिमच्या बाजूने लढलं. मी हे 3-4 उदाहरणं मी का दिलेत
बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्या भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्या भाषणामध्ये जेफरसनचा उल्लेख केलेला आहे. जॉन स्टुअर्ट मिलचा बाबासाहेब आंबेडकरांनी उल्लेख केलेला आहे. बाबासाहेबांनी मोहम्मद घोरीपासून मोहम्मद बिन कासिम पर्यंत प्रत्येकाची उदाहरणं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भाषणात दिलेली आहेत. मला या निमित्तानं काय सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे, घुसखोरांपासून, दगाबाज लोकांपासून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हाय अलर्ट केलेला आहे. दगाबाज लोकांपासून, फितुरांपासून सावध राहा. आणि फितुरांचा सुळसुळाट झालेला आहे. तुम्ही माधुरी गुप्ता नावाच्या एका बाईचं नाव ऐकलंय की नाही मला माहित नाही. माधुरी दीक्षितचं नाव सगळ्यांना माहिती असेल. माधुरी दीक्षित, माधुरी गुप्ताचं माहित नसेल हे सांगा. भारतातल्या हिंदू समाज मानसिकतेतल्या या भटाळलेल्या ब्राह्मणवादी दहशतीमध्ये जगणाऱ्या लोकांना सांगा की माधुरी गुप्ता नावाच्या ब्राह्मण समाजाची महिला पाकिस्तानची हेर म्हणून सापडलेली आहे. हेरगिरी करण्यामध्ये, फितुरीमध्ये माधुरी गुप्ता सापडलेली आहे. कुणी कांबळे, कुणी गायकवाड सापडलं नाही, गुप्ता सापडलेली आहे. तिचा इतिहास आता बाहेर आलेला आहे. पाकिस्तानची जासूस म्हणून कोण काम करत होतं? माधुरी गुप्ता. त्यामुळं बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी फितुरांपासून, हे दगाबाज लोकांपासून सावध राहण्यासाठी ते पहिलं भाषण केलेलं आहे. त्या भाषणामध्ये संदेश फक्त भारताला दिलेला नाही, आपल्याला सुद्धा दिलेला आहे. दगाबाजापासून, गद्दार आणि फितूर लोकांपासून सावध राहा. आमचा भीमराव अल्लीपुरी नावाचा शायर म्हणतो कि गद्दार नेताओं ने किए पाप कितने हैं और बदले आज तक बाप कितने हैं. दुश्मन से लड़ने की तुम बाद में करो बातें, पहले ये देखो कि आस्तीन में सांप कितने हैं. त्रास होईल काही लोकांना, झालाही पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे. फितुरांपासून सावध राहा. ते जयचंदचा उल्लेख करतात, फितूर मराठा सरदारांचा उल्लेख करतात, फितूर गुलाबसिंगचा उल्लेख करतात, फितूर दहारच्या राजाचा उल्लेख करतात. गद्दारांपासून सावध राहा. आणि हे जर तुम्हाला जमलं नाही, काय फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली माणसं आपण सर्वजण अरे शत्रू सोबत लढता लढता आपल्या कित्येक पिढ्या गारद झालेल्या आहेत. या घरभेदी फितुरांपासून सावध राहण्याचा इशारा बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. त्याच इशाऱ्याचं नाम हे भाषण आहे, विधिवत आहे. भारताच्या संविधान समितीमध्ये ऑन रेकॉर्ड बाबासाहेब आंबेडकर भारतातल्या फितुरांपासून सावध राहा. आणि आज हे सगळे फितूर आम्हाला पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानमध्ये नवाज शरीफकडे बिर्याणी खायला कोण जातं? त्या फितुराचं काय आमच्या देशातल्या लोकांना नाव माहित नाही? या बालाकोटची आणि पुलवामाची डुप्लिकेट स्ट्राईक करणाऱ्या या फितुराचं काय आम्हाला नाम उल्लेख कळत नाही? हे जितके बदमाश आहेत, या सगळ्या बदमाश आणि धोकाधडी करणाऱ्या लोकांची एक मोठी लिस्ट आहे. ती लिस्ट आता हळूहळू या देशामध्ये प्रकाशित होईलेली आहे. त्यामुळे बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत गाजलेलं भाषण, या भाषणाच्या आधारावर दक्षिण आफ्रिका असेल, युगांडा असेल, रवांडा असेल, युक्रेन असेल, निकारागुआ असेल, माझ्याकडे अनेक देशांची लिस्ट आहे की ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर हे जगातले 30-40 देशाचे संविधान बनत आहेत. आणि भारतीय काही जे ब्राह्मणवादी मानसिकतेतली लोक आहेत, खास करून आरएसएसचा एक प्रमुख होऊन गेला के सुदर्शन, आरएसएसचा प्रमुख के सुदर्शन आपल्या एका भाषणामध्ये जाहीर बोललेला आहे कि हम भारत के संविधान की समीक्षा नहीं चाहते, बल्कि हम भारत के संविधान को मिटाना चाहते हैं. काय आरएसएसची आणि भाजपाची लोक जे आंधळे भक्त आहेत, गोबर भक्त आहेत, गोमूत्र पिऊन ज्यांची डोकी बधीर झालेली आहेत, जे भाजपाला डायरेक्ट इनडायरेक्टली सपोर्ट करणारे जे बदमाश आहेत, काय त्या बदमाशांना हा प्रश्न विचारायला नको कि आरएसएसचा अध्यक्ष के सुदर्शन ऑन रेकॉर्ड भाषण करून म्हणतो कि हम भारत के संविधान की समीक्षा नहीं, हम भारत के संविधान को मिटाना चाहते हैं. काय भाजपा आणि आजचे आरएसएसचे लोक जे बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला पाया पडण्याचं ढोंग करणारे देशाचे प्रधानमंत्री, भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसचे लोक जे बाबासाहेब आंबेडकरांचा नाम उल्लेख करण्याचा ढोंग करत आहेत, काय ते के सुदर्शनच्या या वक्तव्याचा निषेध करायला तयार आहेत? काय त्यांचा मंत्री अनंत हेगडे, ज्या अनंत हेगडेनं आम्ही सत्तेमध्ये संविधान बदलण्यासाठी आलो आहोत, त्या अनंत हेगडेवर त्या पक्षानं कोणती कारवाई केलेली आहे? त्यामुळे बांधवांनो, या सगळ्या बाबींना बारकाईनं जरा समजून घेऊया. भारतीय संविधानाचे लचके तोडणाऱ्या यंत्रणा उभ्या झालेल्या आहेत. भारतीय संविधान बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं जात आहे. 103 अमेंडमेंट केलेले आहेत आतापर्यंत. 103 जे आता 103वा अमेंडमेंट झालं ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे. भारतीय संविधानामध्ये संविधानाचा अनुच्छेद 368, ज्या 368 मध्ये स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी फ्लेक्झिबल भारतीय संविधान बनवलेलं आहे. अमेरिकेसारखं रिजिड संविधान नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान फ्लेक्सिबल आहे आणि भारतीय संविधान तुम्हाला सुधारणा करण्याचा अधिकार देतं.
पण सुधारणा करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शक्ती जेव्हा केशवनंद भारती आणि केरळ सरकारचं जेव्हा निकाल आला, केशवनंद भारती केस जी आहे ती अत्यंत केशवनंद वर्सेस केरळ सरकारची 1973ची केस आहे आणि 1973च्या केसमध्ये हा निकाल आलेला आहे की भारतीय संविधानामध्ये त्यातल्या त्यात जो मूलभूत ढाचा आहे त्या ढाच्यामध्ये अमेंडमेंट करता येत नाही. आणि 1991 मध्ये एक आणखी महत्वाचं डिसिजन आलेलं आहे, ते म्हणजे ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी वर्सेस युनियन ऑफ इंडिया नावाचं एक जजमेंट आलेलं आहे. त्या युनियन ऑफ इंडिया वर्सेस ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी कमिटीची जी केस लढल्या गेली त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशामध्ये सुप्रीम कोर्टनं स्पष्ट सांगितलेलं आहे की भारताची संसद सर्वोच्च नाही आहे. भारताची संसद सर्वोच्च नाही आहे, भारताचं संविधान सर्वोच्च आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम, इंडियन पार्लमेंट इज नॉट सुप्रीम. भारतीय संसद सुप्रीम नाही आहे, भारताचं संविधान सुप्रीम आहे. त्यामुळे भारतीय संविधान या संविधानाचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. त्यामुळे बांधवांनो, संविधानाच्या मूलभूत स्ट्रक्चरला हात लावताना भारतीय संविधानाचा हा जो स्ट्रक्चरल बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेला स्ट्रक्चर आहे तो अत्यंत शक्तिशाली आहे. पण मला या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की आज जे चित्र आपल्या डोळ्याच्या समोर आहे ते चित्र जर आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. 103 अमेंडमेंट केलेले आहेत. 44वी घटना दुरुस्ती असेल, 74वी घटना दुरुस्ती असेल, 102वी आणि 103वी घटना दुरुस्ती, ज्या घटना दुरुस्तींच्या माध्यमातून या देशामध्ये सर्व ओबीसींना आरक्षण देण्यासाठी ओबीसी आयोग निर्माण करण्यात आला. आज मराठा समाज सुद्धा आरक्षणाची भूमिका मांडत आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, हे यज्ञ करत नाहीत, आरक्षण मिळावं यासाठी यज्ञ नाही. जे गेल्या 2 वर्षापूर्वी अप्पर कम्युनिटीला जे वीकर सेक्शन्सला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन त्याला काय म्हणतात त्याला EWS नावाचं जे भारतीय संविधानामध्ये अमेंडमेंट करण्यात आलं 16/6 मध्ये आणि भारतातल्या गरीब सवर्णांना 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आली. अरे त्या सगळ्या गरीब सवर्णांना आमची विनंती आहे, यज्ञ करायचा होता ना, नारळ फोडायची होती, अगरबत्त्या उदबत्त्या हे नाही, त्याच्यासाठी भारतीय संविधानाचा सहारा घ्यावा लागलेला आहे. इतकंच नाही तर जो काल परवा राम मंदिर निर्मितीचा जो तिढा 20-25 वर्ष सुटत नव्हता, अरे भगवान श्री रामाला सुद्धा संविधानाच्या आधारावर तिथं स्थापित करण्याचा अधिकार मिळाला है. भगवान श्री राम जी, तुमको भी बाबा साहब अम्बेडकर के बनाए हुए संविधान के आधार पर न्याय मिला है. भगवान श्री रामाला न्याय दिलाय बाबासाहेबांच्या संविधानाने, तर तुम्हाला आम्हाला मिळणार नाही असा जो अपप्रचार केला जातो त्या सगळ्या बदमाशांना आमचं सांगणं आहे की संविधानाच्या अंमलबजावणीवर जरा आपण लक्ष देऊया. काही नवीन वेगळं करण्यापेक्षा त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणते कोणते मार्ग आहेत आणि आपली जबाबदारी काय आहे. त्यामुळं भीमराव अल्लीपुरी नावाचा एक शायर मी सगळ्या लोकांना विनंती करतोय की तो शायर म्हणतो की राजा बनो, शासक बनो, नायक तो बनो. राजा बनो, शासक बनो, नायक तो बनो, कब तक मांगोगे यार, देने वाले दायक तो बनो. इस देश का संविधान तो लिखा है तुम्हारे बाप ने, मगर तुम संविधान चलाने के लायक तो बनो. संविधान चलाने की लायकी क्या हम लोगों में है? क्या हम लोग 272 सांसद जो जितवाने पड़ेंगे उसको जितवाने के लिए हम लोगों की तैयारी है? अब एक खासदार निवडून आणता आणता बऱ्याच लोकांना कळालं असेल, एक खासदार निवडून आणताना काय घाम निघतो. आपण बोलतो सर्वजण, पण संविधान चालवण्यासाठी जे 3-4 मार्ग आम्हाला दिसत आहेत की एक तर तुम्हाला साम दाम दंड भेद या सगळ्या नीतींचा वापर करून संविधान चालवण्यासाठी संसदेमध्ये प्रवेश करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला संसदेचे दरवाजे EVM मशीनच्या माध्यमातून लोकांना खरेदी करून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून, लोकांमध्ये जात आणि धर्माचं विष पेरून जर या देशातल्या संसदेमध्ये जाण्यापासून तुम्हाला आम्हाला रोखलं जात असेल, EVM घोटाळ्यामधून असेल, तर आपल्याला दुसऱ्याही मार्गाचा विचार करावा लागणार. जो दुसरा मार्ग आपल्याला दिसतो तो म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाचं इंटरप्रिटेशन करण्याचा अधिकार, जो भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 32 नुसार जो प्रत्येकाला एक अधिकार दिलेला आहे, कोर्टामध्ये जाऊन आपल्या स्वतःच्या मानवी अधिकाराचं संरक्षण करण्याचा अधिकार, न्यायालयामध्ये जाऊन, सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन, तो एक मार्ग आहे. आणि बरीच लोक सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल करून हे युद्ध लढत असतानाही आपण पाहत आहोत. बरीच लोक काही केसेस जिंकतानाही आपण पाहत आहोत. पण तिथलंही एक मोठं लपडं 12 जानेवारी 2018ला बाहेर आलं आणि भारताच्या सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश
जस्टिस कुरियन, जस्टिस जोसेफ कुरियन, जस्टिस चलमेश्वर, जस्टिस गोगोई आणि आणखी एक जस्टिस आहेत. या 4 न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन घोषित केलं की भारताची लोकशाही धोक्यात आहे, भारताचं संविधान धोक्यात आहे. त्यामुळे बांधवांनो, मी जे बोलत आहे त्या गोष्टींना गांभीर्यानं घ्या. संसदेतले रस्ते जसे बाबासाहेब आंबेडकरांचे अडवले, तसे आज आपल्या सर्वांच्या संसद प्रवेशाचे रस्ते ब्लॉक करण्यात आलेले आहेत. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून असेल, की हिंदू मुसलमानांच्या दंगली करून असेल, की गरीब लोकांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन खरेदी विक्री करून असेल, पण आपल्या संसद प्रवेशाचे रस्ते अडवण्यात आलेले आहेत. आणि मग आम्हाला दुसरा मार्ग दिसतो तो न्यायपालिकेचा. आणि मग जेव्हा आम्ही न्यायपालिकेचा मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा की अरुण मिश्रा, त्या दीपक अरुण मिश्राच्या नावाचंही जेव्हा सगळं लपडं आपल्या सगळ्यांच्या बाहेर आलं, तेव्हा सुद्धा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल की आता न्यायालयाचं काय. सीबीआयचंही आम्ही पाहिलं, तो राकेश अस्थाना वर्सेस आलोक वर्मा या दोघांच्या वादामध्ये आम्ही सीबीआयचाही सगळा जो अंतर्गत घुसपेटीचा आणि अंतर्गत सीबीआयचा भाजपाच्या माध्यमातून होत असणारा गैरवापर तोही आपण अनुभवलेला आहे. बांधवांनो, मी हे 2 मार्ग आपल्या पुढे मुद्दाम बोलतोय, जरा गांभीर्यानं समजून घ्या. संविधान अच्छा आहे, संविधानातल्या एका एका आर्टिकलवर आपल्याला माहिती मिळत आहे, माहिती देणारी लोक देत असतात, त्याचं प्रबोधन चालू आहे. पण हे संविधान चालवण्यासाठी 272 लोकसभेचे खासदार तुम्हाला जिंकून आणावे लागतात. 272 लोकसभा खासदार, एक लोकसभेचा खासदार निवडून आणण्यासाठी आपली दमछाक महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. एक लोकसभेचा खासदार. भारतीय संविधान चालवण्यासाठी 272 खासदार लागतात. महाराष्ट्रातल्या लोकांना याचं भान यावं अशी आमची विनंती आहे. मुंगेरी लाल के हसीन सपने बघणारा एक वर्ग आहे, त्या वर्गाला आमची विनंती आहे की अरे बाबा जरा हे समजून घ्या. एक खासदार निवडून आणणं मुश्किल झालेलं आहे. 272चा आकडा आहे. हे तुमच्या कल्पनेवर संविधान चालत नाही. संविधान चाललं पाहिजे, कल्पनेवर नाही चालत. चपट परिवार, महाचर्चा, बिना खर्चा, हॉटेलवर बसून ज्या चर्चा करणाऱ्या, वायफळ चर्चा करणाऱ्या, हे ज्या आपल्या काही टोळ्या तयार झालेल्या आहेत, त्या टोळ्यांनाही जरा हे सांगा की बाबा काय ते बोलतात सरकार कोणाचंही बनव, कायदा आमच्या बापाचा. अरे आपल्या बापाचा कायदा, पण चालवायचे अधिकार आहेत का? चालतो का कायदा? जर कायदा आपल्या बापाचा आहे तर मग भिडेसारख्या माणसावर FIR फाटली असताना त्याला अटक होत नाही. फाटले कायद्यानुसार IPCची धारा आणि FIR फाटलेली आहे, पण अटक होणार का? कित्येक महाराष्ट्रात अशा मर्डर केस आहेत, मग खैरलांजीपासून खरड्यापासून ज्यांच्या हत्या झाल्या आहेत, त्या हत्या करणाऱ्या लोकांना फासावर कोणी लटकवलं का? म्हणून हा प्रश्न जरा गंभीर आहे. संविधान तो अच्छा है, चलाने वाला मनु का बच्चा है. म्हणून मी वारंवार काही शब्दांचे उल्लेख करत आहे. 272 खासदार लागतात. सगळ्या आंधळ्या भक्तांना सांगा, महाराष्ट्रात ज्यांना आंबेडकरांच्या विचारांचं राज्य निर्माण करायचं त्यांना हे जरा आकडे कळले पाहिजे. 272 लोकसभेचे खासदार लागतात. ते स्वतःचे निवडून आणा की मित्र पक्षांचं जुगाड करून बनवा, पण स्वतःचे 272 किंवा मित्र पक्षांचे 272 हा आकडा गाठल्याशिवाय भारताच्या संसदेवर ताबा आणि भारताच्या संविधानाला चालवण्यासाठी प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाची स्थापना केल्याशिवाय भारतीय संविधान चालवणं आपल्या सगळ्यांना खूप कठीण आहे. हे जरा नीट समजून घ्या. संविधानाची स्तुती करणं, प्रशंसा करणं हा एक वेगळा भाग आहे. आणि दुसरं मी जे न्यायपालिकेचं उदाहरण सांगितलं की वेगवेगळ्या RTIच्या माध्यमातून, PILच्या माध्यमातून, रिट पिटिशनच्या माध्यमातून कोर्टामध्ये चॅलेंज करून संसदेचे निर्णय बदलायला लावणं हाही एक मार्ग आहे. जो तिसरा मार्ग आम्हाला जाणवतो तो तिसरा मार्ग आहे या देशातल्या जनशक्तीचा दबाव बनवून या देशातल्या सरकारांना झुकवणं, पब्लिकचा, जनशक्तीचा दबाव वाढून जे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1942ला नागपूरला ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन घेतलं. ज्या अधिवेशनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या अधिवेशनात 75,000 लोक आलेले आहेत. 50,000 पुरुष आणि 25,000 महिला. या अधिवेशनाच्या ताकदीवर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांच्या मंत्रिमंडळामध्ये लेबर मिनिस्टर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पदभार स्वीकारला. द पॉवर ऑफ पब्लिकच्या शक्तीच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळातला जमिनीवरचा देव, त्या काळात गांधीजींना जमिनीवरचा देव मानलं जात होतं, त्या जमिनीवरच्या देवाची मस्ती उतरवलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. ज्याला जमिनीवरचं देव मानलं जात होतं त्या गांधी आणि नेहरूंचा मुकाबला करून बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क आणि अधिकार प्राप्त केलेले आहेत. द पॉवर ऑफ पब्लिक. जर तुमच्या पाठीमागं अशा प्रकारची जनशक्ती असेल
तर जन आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा भारतीय संविधानाचं चेक अँड बॅलन्स आपण आपल्या ताकदीनं काही प्रमाणात का असेना करू शकतो. हा एक मार्ग आहे. जो आम्हाला चौथा एक मार्ग याच्यामध्ये जाणवतो तो म्हणजे आपले जे प्रशासकीय अधिकारी आहेत, प्रशासकीय सेवांमध्ये जे अधिकारी आहेत, आपण सर्वजण राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जे एससी आणि एसटी मधले आमदार आणि खासदार आहेत यांना आपण सरळ सरळ दलाल, बदमाश किंवा फितूर म्हणतो. पण जे भारतीय संविधानाच्या माध्यमातून जातीचं प्रमाणपत्र दाखवून ज्यांना नोकरी मिळालेली आहे, कास्ट सर्टिफिकेट, विथ द हेल्प ऑफ कास्ट सर्टिफिकेट, जे IAS झालेत, IPS झालेत, डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, शिपाई झालेले आहेत, विथ द हेल्प ऑफ कास्ट सर्टिफिकेट, जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर जे शासन प्रशासनाच्या मोठ्या हुद्द्यावर पोहोचले आहेत, प्रशासकीय अधिकारी झाले आहेत. आपल्याला जाणीव आहे, एखादा IAS कलेक्टर असेल, SP असेल, तहसीलदार असेल, IAS IPS IRS सेक्रेटरी असेल, एखादा सरकारी आपला जिल्ह्याचा DHO असेल, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर असेल, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, एखादा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, BNCचा असेल किंवा इरिगेशनचा असेल किंवा एखादा मोठा रेल्वे मधला एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल, ते सुद्धा भारतीय संविधानाची अंमलबजावणी त्यांच्या पद्धतीनं करू शकतात. त्यांच्या हातामध्ये आहे. मला माहिती आहे की राजकारण्यांचा त्यांना दबाव असतो, त्यांच्या बदल्या होऊ शकतात, त्यांना डिसमिस केलं जाऊ शकतं, त्यांना सस्पेंड केलं जाऊ शकतं, पण तरी सुद्धा भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचा एक अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहे. एक तुम्हाला ते जाणवत असेल की त्यांच्याकडे त्या पॉसिबिलिटी आहेत. एक तर संसदेवर आपण कब्जा मिळवला पाहिजे, न्यायपालिकेमधून आपण न्याय मागवला पाहिजे, तिसरं जनतेच्या दरबारामध्ये जनतेचा रेटा उभा करून भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचा आपण आग्रह धरला पाहिजे, आणि चौथं जे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांना कॉन्स्टिट्यूशन्सनं पॉवर दिलेल्या आहेत, पोझिशन दिलेल्या आहेत, SC ST OBCचे जे कर्मचारी अधिकारी आहेत ते सुद्धा भारतीय संविधानाची अंमलबजावणी करू शकतात. मी असे अनेक IPS अधिकारी पाहिलेले आहेत, मी असे अनेक IAS अधिकारी पाहिलेले आहेत, मी असे अनेक स्टेट आणि नॅशनल सेक्रेटरी पाहिलेले आहेत. आमदार खासदार मंत्र्यांना मोजत नाहीत, कारण त्यांची नियुक्ती राष्ट्रपती राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून ते असतात. त्यामुळं साधारण आमदार खासदार सुद्धा अशा जे पॉवरफुल कॅडर IAS IPS IRS IFS जे कॅडर ऑफिसर्स आहेत, जे राजपत्रित अधिकारी आहेत, ते राजपत्रित अधिकारी सुद्धा आपापल्या क्षेत्रांमध्ये भारतीय संविधानाची अंमलबजावणी करू शकतात. तर त्यांनाही आमची विनंती असेल की या पद्धतीने अंमलबजावणीवर आपण लक्ष द्या, ही आमची आपल्या सगळ्यांना विनंती आहे. बांधवांनो, या मुद्द्यावर अनेक गोष्टी आपण बोलू शकतो, पण या निमित्तानं मी स्पष्टपणे आजही म्हणजे नावं घ्यायला नकोशी वाटतात, पण अनेक माणसं आहेत की ज्यांच्या देवाऱ्यामध्ये घरामध्ये इतकी गुलाम मानसिकतेतली आहेत. हिपोक्रॅट, आंबेडकर राईट्स, ढोंगी, या ढोंग्यांचा महाराष्ट्रात बंदोबस्त देशात कधी ना कधी करावाच लागणार आहे. हे ढोंगी लोक बाजूला ठेवून आपण हे पुढचं पाऊल नाही उचलू शकणार. त्यामुळे आमची आपल्याला विनंती आहे की आपण सर्वजण भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीसाठी लागत असणारी जी शक्ती आहे त्या शक्तीचं जरा आपण सगळ्यांनी सामर्थ्य समजून घेतलं पाहिजे. आणि या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत आहे, जे लोकांना शेअर करत आहे, ज्याला पाहत आहेत, त्या सगळ्यांना सावली सुद्धा चालत नव्हती अशी लोक आज 2 चाकी 4 चाकी गाड्यावर भ्रमण करत आहेत. मी असं नाही म्हणणार की टाटा बाटा गोयंका मित्तल सारखी आपली माणसं झाली आहेत, पण मी नक्की हे सांगू शकतो की 50 वर्षापूर्वीचा बहुजन समाज आणि आजचा बहुजन समाज याच्यामध्ये नक्कीच एक बदल झालेला आहे. आपल्याजवळ या ब्राह्मणवादी व्यवस्थेचा एक बिमोड करण्याची एक शक्ती आपल्याजवळ कमी जास्त प्रमाणात का असेना ती आलेली आहे. या शक्तीचा आपण सगळ्यांनी उपयोग केला पाहिजे. म्हणून आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक उदाहरण म्हणून आपल्या सगळ्यांना देणं आवश्यक आहे. 2 लोकसभेच्या निवडणुका हरलेले बाबासाहेब आंबेडकर आणि 8 लोकसभेच्या निवडणुका जिंकलेले बाबू जगजीवन राम, असा जेव्हा आम्ही इतिहास पाहतो तर आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की 2 लोकसभा हरलेल्या बाबासाहेबांनी या देशाला बदललेला आहे. म्हणून लोकसभा हरल्या किंवा विधानसभा हरल्या म्हणजे आम्ही हरलो असंही न समजता आपण जनशक्तीच्या बळावर बरेच बदल करू शकतो, याचंही आपण सगळ्यांनी भान ठेवूया. आणि या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की गेल्या वर्षी CAAच्या माध्यमातून, NRCच्या माध्यमातून देशातल्या करोड मुस्लिम लोकांमध्ये भारतीय संविधानाबद्दल एक प्रचंड जागरूकता निर्माण होत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा समाजामध्ये सुद्धा आरक्षणाबद्दल आणि संविधानाबद्दल जागरूकता निर्माण होत आहे। या देशातला प्रत्येक व्यक्ती आता भारतीय संविधानाचा अभ्यास करण्याला आणि समजून घ्यायला आता हळूहळू तयार होत चाललेला आहे। त्यामुळे मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये या देशात भारतीय संविधानाचं महत्त्व वाढत जाणार आहे। पण याच्या अंमलबजावणीसाठी हे जे 3-4 मार्ग आहेत त्या मार्गावर जरा झपाटून काम करूया आपण सर्वजण। कारण मला माहिती आहे की निवडणुकांचं राजकारण पोलिंग बूथच्या एजंट पासून ते हजारो जातींमध्ये विखुरलेल्या अज्ञानामध्ये आणि जाती आणि धर्माच्या मानसिकतेमध्ये अडकलेल्या या हजारो लोकांना बहुजन समाज बनवणं। कारण आम्ही एक आदर्श बघितला उत्तर प्रदेशमध्ये बहुजन नायक कांशीराम साहेबांच्या माध्यमातून ज्या राज्यामध्ये रामाचा जन्म झाला, कृष्णाचा जन्म झाला असं सांगितलं जातं। मी तर नेहमी उपासना म्हणतो की भारतातल्या 33 कोटी देवांचा अड्डा उत्तर प्रदेश आहे। त्या उत्तर प्रदेशमध्ये 4 वेळा बहुजनांनी स्वबळावर सरकार बनवण्याचं काम केलेलं आहे। 3 वेळा वेगवेगळ्या पक्षांसोबत युती आघाड्या करून आणि 1 वेळा स्वबळावर। त्यामुळे हे बनू शकत नाही हे असं समजणं सुद्धा आपला सगळ्यांचा एक प्रकारचा स्वतःसोबत केलेला धोका आहे। बनू शकतं, उत्तर प्रदेशमध्ये बनलेला आहे। त्यामुळे तो एक आपल्या पुढे आदर्श आहे। बहुजन समाज स्वबळावर खासदार निवडून आणू शकतो। आजही बहुजन समाज पार्टी सारख्या पार्टीचे 10 खासदार निवडून आलेले आहेत। हे आपल्या डोळ्याच्या समोरचं उदाहरण आहे। आजही आपल्या देशामध्ये आम आदमी पार्टी सारखी पार्टी जी पार्टी स्वतःच्या बळावर 63 आमदार निवडून आणते आपल्यातल्या काही लोकांना वेगळं वाटू शकतं। पण मला वाटतं की हे 63 आमदार काही पैसे वाटून आले अशातलाही काही भाग नाहीये। तर आपल्या समोर असे अनेक उदाहरणं आहेत। मी ईव्हीएम मशिनीचे घोटाळेही मान्य करतो, मी पैशाचाही दबाव मान्य करतो, मी जात आणि धर्माच्या गुलाम मानसिकताही मान्य करतो। पण तरी सुद्धा मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमधून आपण चांगला मार्ग काढू शकतो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जरा पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असणारा, जरा धुरंधर राजकारणाची समज असणारा, राजकारणाला समजून घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक वर्ग या महाराष्ट्रात तयार झाला पाहिजे। किधर भी चलो आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है हा जो काही आंधळ्या आणि अत्यंत पांगळ्या प्रकारच्या लोकांच्या ज्या टोळ्या तयार झालेल्या आहेत त्या सुद्धा आंबेडकर वादाचं संविधानिक राज्य निर्मितीसाठी आपल्यासाठी घातक आहे। त्यामुळे माझी विनंती असेल की कृपा करून या मनोरंजनाच्या आणि अशा प्रकारच्या प्रक्रियेत अडकू नका। आम्ही संविधान लागू करण्यासाठी अशा प्रकारचं राजकारणातला भारतीय संविधानावर आधारित भारतात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या तत्वावर आधारित भारत निर्माण करण्यासाठी अशा ताकदीच्या कार्यकर्त्यांचं, मुत्सद्दी कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं निर्माण करावंच लागेल। भारतीय समाज अज्ञानी ठेवून, मूर्ख ठेवून, त्याला आंधळं भक्त ठेवून आपण बदल नाही करू शकणार। हे एक नागडं सत्य लवकर जितकं होईल मान्य करा अशी माझी या आजच्या निमित्तानं आपल्याला अपेक्षा असेल। दिवसेंदिवस जसा जसा या देशामध्ये अन्याय अत्याचार वाढेल, जसं जसं संविधान विरोधी कार्य वाढेल, हा देश बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा पाठीराखा बनेल, समर्थक बनेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। म्हणून मी आज भारतीय संविधान स्वीकृती दिवस या स्वीकृती दिवसाच्या निमित्तानं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक अत्यंत महत्त्वाची विनंती करून थांबतोय। ती विनंती भीमराव अल्लीपुरी यांच्या शब्दामध्ये। भीमराव अल्लीपुरी नावाचा शायर म्हणतो की बातें जुबा से वफा और ईमान की करो। ये बात महाराष्ट्र और देश के घर घर तक पहुंच जाए तो भी बहुत है। बातें जुबा से वफा और ईमान की करो, इज्जत हमेशा किसी के ज्ञान की करो। जीने का हक अधिकार मिला है संविधान से, भगवान से नहीं। जीने का हक अधिकार मिला है संविधान से, भगवान से नहीं। करनी है तुमको पूजा तो संविधान की करो, करनी है तुमको पूजा तो संविधान की करो। या संविधानाला संरक्षित करणं आणि संविधानाच्या अंमलबजावणीसाठी एक मजबूत यंत्रणा उभी करणं, जे 4 प्रकारच्या यंत्रणा मी आपल्या समोर बोललो आहे। मी स्वतःही माझ्या पद्धतीनं माझी जेवढी शक्ती आहे, माझी जेवढी पात्रता आहे, मी 17-18 वर्षापासून झपाटून या कामामध्ये लागलेलो आहे। भविष्यामध्ये जर तुमचं सगळ्यांचं असं सहकार्य वाढत राहील तर असा संविधानिक भारत आपण नक्कीच निर्माण करूया। त्यामुळे संविधानाच्या अंमलबजावणीसाठी आपण सर्वजण या युद्धामध्ये आमच्या सोबत सहभागी व्हा। बहुजन संघटकला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या सगळ्या टीम सोबत जुडून राहा अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतोय। आपण सर्वजण हा फेसबुक लाईव्ह पाहिलाय, शेअर केलाय, कमेंट केलाय, आम्हाला मोटिवेट केलाय, त्याबद्दल सर्वांचं हार्दिक आभार। जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज।